यवतमाळ जिल्ह्यातील सोलर प्लांटमधून सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने दिनांक 7/8/2026 रोजी अरणी येथे प्रभावी कारवाई करून पोलीस स्टेशन अरणी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सोलर प्लांटमधील केबल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अरणी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोलर प्लांटमधील केबल चोरीच्या गुन्ह्यामध्ये शेख अहमद शेख सादिक व्यवसाय भंगार व्यापारी राहणार शास्त्रीनगर अरणी जिल्हा यवतमाळ यांचा व त्यांचे साथीदाराचे सहभाग असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने नमूद इसमाच्या माहेर मंगल कार्यालय अरणी परिसरात 2 पंचासह शोध असता एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये 2 इसम संशयास्पद रीत्या आढळून आल्याने त्यांचे नाव पत्ते विचारला असता त्यांनी आपली नावे शेख अहमद शेख सादिक वय 36 वर्ष व्यवसाय भंगार व्यापारी राहणार शास्त्रीनगर अरणी जिल्हा यवतमाळ, 2 शेख कादर उर्फ कलीम शेख छोटू वय 29 वर्ष राहणार अमराईपुरा अरणी जिल्हा यवतमाळ असे सांगितले। त्यानंतर पंचासमक्ष वाहनाची कायदेशीर झडती घेतला असता वाहनामध्ये पॉलीबॅग कंपनीची 4 MA सोलर केबल अंदाजे 2000 मीटर तसेच केबल चोरीसाठी वापरले जाणारे वायर कटर पकड आदी साहित्य मिळून आल्याने त्याची सखोल चौकशी केली असता दरम्यान सदर इस्मांनी त्यांना पसार असलेला आणखी एक साथीदार याच्या संगमताने घटनास्थळ 1 हेटी तालुका अरणी येथील सोलर प्लांट मधून तसेच 2 तूप टाकडी तालुका दिग्रस येथील सोलर प्लांट मधून सोलर केबल चोरी केल्याचे सांगितले। तसेच चोरी केलेल्या केबल जळून त्यातील तांबे वेगळे करून ठोक भंगारमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री केल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर शेख अहमद शेख सादिक याच्या मालकीचे हुमेरा स्कार्प माहेर मंगल कार्यालयाजवळ अरणी येथील भंगार गोदामाची पंचासमक्ष पाहणी केली असता आरोपीने स्टीलच्या डब्यातून 25,000 रोख रक्कम काढून दिली। सदर रक्कम ही तूप टाकडी येथील सोलर केबल चोरी करून भंगारमध्ये विक्री केल्यातून मिळालेल्या असल्याचे आरोपीने सांगितले आहे। महाराष्ट्र T24 करता अक्रम देवान, यवतमाळ।